मी उद्या जाणार होते माझ्या गावी. आदल्या दिवशी मी चकल्या करायला घेतल्या होत्या आणि आई त्या दिवशी जाणार होती शेताकडे. त्यामुळे मी तिला गडबडीनंच फक्त डाळ आणि तांदूळ भाजून दिलं, भाजणी करून. आणि तिने गडबडीनं मला पटकन ते दळून आणून दिलं आणि मी त्याच्या चकल्या केल्या. त्याच्यामध्ये मी दुसरं काहीही घातलं नव्हतं. फक्त दळताना जिरं टाकलं त्याच्यामध्ये आणि अर्धा किलो डाळ घेतली होती आणि एक 700 ग्रॅम होईल इतकं तांदूळ घेतलं होतं. म्हणजे दोन्ही मिळून 1.25 ते 1.5 किलो झालं होतं ते. आणि ते फक्त खमंग असं मी दोन्ही भाजलं, तांदूळ आणि डाळ. आणि दळायला देताना त्याच्यामध्ये जिरं टाकलं आणि आईला म्हटलं दळून आणून दे, मग जा शेताला तू, मग मी चकल्या करून ठेवीन. ह्या चकल्या इतक्या खुसखुशीत झाल्या होत्या ना, 2 दिवसात खल्लास झाल्या. झटपट चकली म्हणू शकतो आपण या चकलीला, कारण इतक्या गडबडीत करून सुद्धा खूप छान आणि खुसखुशीत झाल्या होत्या. चवीला पण खूप छान होत्या, सगळ्यांना आवडल्या चकल्या. तर ही चकली कशी करायची ते पाहूया आपण. तुम्हाला मी सुरुवातीला भाजणी कशी करायची ते सांगितलंच, तर हे एकदा सांगते पहा. अर्धा किलो डाळीसाठी तुम्ही 700 ग्रॅमपासून 1 किलोपर्यंत तांदूळ घेऊ शकता. हे छान खमंग भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जिरं टाकून दळून आणले. एवढंच केलं आहे, बाकी काही नाही. आणि पातेल्यामध्ये 2 चमचे तेल गरम केले पहा. तेल पण जास्ती पण वापरायचं नाही, नाहीतर जास्ती खुसखुशीत होतात चकल्या आणि त्यानंतर आपल्याला तेल शोषून घेतात किंवा गाळताना तुटतात. तर माझं असं काही झालं नव्हतं, छान झाल्या होत्या. तर त्याच्यामध्ये लसूण एक 2 मुठी सोलून घेतला आणि तो चेचून तेलामध्ये घातला आहे. लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं आणि मीठ चवीनुसार घालायचं. आणि पाण्याचं प्रमाण पहा, अचूक ठेवायला लागतं. ते सुद्धा योग्य प्रमाण असावं लागतं, नाहीतर चकली आपली बिघडते. जास्त कुसकुशीत तरी होतात किंवा कडक तरी होतात. म्हणून पाण्याचं प्रमाण काय करायचं, मी आता इथे 1.25 ते 1.5 किलोसाठी भाजणीसाठी पहा 1 लिटर बरोबर पाणी घातले. तुम्हाला जे मी आता भांडं दाखवलं ना, ते बरोबर अर्धा लिटरचं आहे. ती 2 भांडी मी त्याच्यामध्ये ओतल्यात आणि त्याला उकळी येऊ दिली. आणि हळद घालायची आहे आणि ओवा आपला कुस्करून घालायचा. आणि उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हे पीठ घालायचं आणि आपण हलवून घ्यायचं. पीठ सगळं थोडं थोडं घालून म्हणजे हलवत हलवत घालायचं आणि गॅस बंद करून खाली उतरवून घ्यायचं ते. आणि मग पूर्णपणे मिक्स करायचं. गॅस चालू ठेवूनच ते शिजवून नाही घ्यायचं. फक्त आपल्याला त्या उकळत्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे हे पीठ. दिवाळीच्या सणाला किंवा बेंद्राच्या सणाला जे आम्ही चकल्या करतो ना, त्याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या डाळी वगैरे घालावे लागतात. म्हणजे आम्ही घालतो त्याच्यामध्ये शाबू घालावे लागते, परत पोहे किंवा उडीद डाळ, गहू असं थोडं थोडंसं हे सगळं भाजून घालावं लागतं आणि ती भाजणी तयार करावी लागते. तर इथे मी इन्स्टंट भाजणी तयार करूनसुद्धा इतक्या छान कुसकुशीत ह्या चकल्या झाल्या होत्या ना, म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं आणि तुम्हालासुद्धा सांगावं. असा गडबडीनंसुद्धा आपण फक्त तांदूळ आणि डाळ वापरून इतक्या छान चकल्या करू शकतो. तर आता इथे पहा, हे सगळं पीठ मी याच्यामध्ये गॅसवरून खाली उतरवून मग मिक्स करून घेतलं आणि चांगलं एक जीव सगळं पाण्यामध्ये त्या मिक्स झालं ना पीठ. मग हे असंच ठेवायचं झाकून, थोडा वेळ थंड होऊ द्यायचं. 10 मिनटं, 15 मिनटं किंवा अर्धा तास असं तुम्ही ठेवू शकता, तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं. आणि हे पीठ मळताना ना थोडं थोडंसुद्धा आपण परातीमध्ये घेऊन करत करत मळून घेतलं तरीसुद्धा चालतं किंवा एकदम सगळं मळून घेतलं तरीसुद्धा चालतं. तर याच्यामध्ये तीळ शेवटी घालायचे आहेत पहा. सुरुवातीला पांढरे तीळ घालायचे नाहीत, कारण ते पाण्यामध्ये शिजलेत ना, तर नंतर आपल्याला ते चकलीमध्ये पांढरे दिसत नाहीत, ते त्या कलरमध्ये चेंज होतात. आणि नंतर घातले ना तर ते आपल्याला त्या चकलीवरती पांढरे पांढरे शुभ्र तीळ ते चमकतात, त्यामुळे ते नंतरच घालायचे. हे सगळं मी आता पीठ आता सगळं एकदमच मळून घेणार आहे. आणि हे असं मळून घेतल्यानंतर परत आपण जेव्हा चकली करायला सुरुवात करतो ना, तेव्हासुद्धा आपण मग थोडं थोडं ते पीठ घेतच मळत मळत आपण ती चकली करायची आहे. म्हणजे आपली चकली काय होते, तुटत नाही आणि पीठ चांगलं मळल्यामुळे चिकटपणा येतो पिठाला. आणि हो, जे पाणी आपण नंतर मळताना जे पाणी वापरणार आहे ना, ते थंडच पाणी घ्यायचं, गरम पाणी घ्यायचं नाही अजिबात. नाहीतर आणि परत चकली जास्तच कुसकुशीत होईल. त्यामुळे नंतर मळायला जेवढं पाणी लागेल तेवढं ते नंतर थंडच वापरायचं. पीठ मळताना जर मीठ किंवा तिखट कमी वाटत असेल तुम्हाला, थोडंसं पीठ चाकून पाहिलं तरीसुद्धा चालतं. आणि त्याच्यामध्ये मीठ किंवा तिखट जरा कमी वाटत असेल तुम्हाला, तर त्याच्यामध्ये पीठ मळताना तुम्ही घालू शकता. तर इथे आता तुम्ही पाहू शकता, एकदा सगळं पीठ हे मळून मला एका परातीमध्ये मावत नव्हतं, त्यामुळे मी 2 वेळा मळलं. 2 गोळे केलेत आणि परत ते मळून ठेवलेत. आणि त्यातलं मग थोडं थोडंसं पीठ घेऊन मग आपण करायला सुरुवात लगेच आता करणार आहोत. आता मळलेलं सगळं पीठ मी बाजूला ठेवले आणि थोडंसं त्याच्यामधलं पीठ मी मळायला परत घेतले. अगोदर सुरुवातीला तेल गरम करत ठेवते आणि मग हे पीठ परत मळून एकदा चांगलं कुस्करून मळायचं, म्हणजे त्याला चिकटपणा येतो पिठाला आणि आपली चकली गाळताना तुटत नाही.
पटकन तळून आवरायसाठी मी काय केले, मोठी कढई ठेवली आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये भरपूर तेल घातले. एक 7-8 9 तरी चकल्या त्याच्यामध्ये मावाव्यात यासाठी मी तेल जरा जास्त घातले. तर हे पहा, हा लाकडी साचा घेतला आहे. याच्यामध्ये पीठ भरताना दाबून दाबून फुल भरायचं, दाबून बोटाने आतपर्यंत जाईल असं. नाहीतर काय होतं, आतमध्ये जरासं पोकळ जरी राहिलं ना तरीसुद्धा आपली चकली तुटू शकते. तर इथे तुम्ही पाहू शकता माझी चकली अजिबात तुटत नाही आहे. हाताने तोडूनच मी त्याला चकलीवरती खाली ठेवते, नाहीतर अजिबात एकही चकली अशी आपोआप तुटलेली नाही. अजून एक तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करायची आहे मला. तर हा जो लाकडी साचा आहे ना, तो सुद्धा आपल्याला चकली खुसखुशीत होण्यासाठी कारणीभूत ठरतो. कारण मागच्या वेळी जेव्हा मी इथे माहेरी आल्यानंतर चकल्या केल्या होत्या, तर अशा 2 साशाने मी त्यावेळी चकल्या आम्ही गाळल्या होत्या. म्हणजे हा लाकडी साचा आणि दुसरा तो गोल फिरवून तांब्याचा असतो ना, तो पितळी किंवा तांब्याचा असतो पहा. तर त्या साशाने पण गाळून पाहिल्या होत्या. तर त्या पितळीच्या गोल फिरवून गाळणाऱ्या साशाने ना, तर चकल्या थोड्या कडक होत होत्या आणि या साशाने गाळलेल्या चकल्या थोड्या कुसकुशीत होत होत्या. तर त्यावेळी आम्हाला 2 साशामधला हा डिफरन्स जाणवला. म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर ह्या व्हिडिओमध्ये आपण शेअर करावं, तुम्हाला पण उपयोगी पडेल. तुमच्याकडे जर लाकडी साचा नसेल, त्याने जर तुम्ही गाळत असाल तर तुम्ही करताना त्याची भाजणी करताना पीठ जे आपण पाण्यामध्ये टाकतोय ना, त्यावेळी थोडंसं पाणी तुम्ही जास्त घाला जर त्या साशाने करत असाल तर. आणि जर अशा लाकडी साशाने करत असाल तर मी ज्याप्रमाणे तुम्हाला प्रमाण दाखवले ना, ते प्रमाण वापरून तुम्ही चकली करा. खूपच छान आणि खुसखुशीत होते आणि जास्ती तेलकट पण होत नाहीत. चकली तेलामध्ये सोडल्यानंतर आपण थोडा वेळ त्याला अजिबात हलवायचं नाही, नाहीतर ती तुटते. थोडा वेळ अगदी बुडबुडे कमी आल्यानंतर पलटी करायचं आणि दुसरी बाजू भाजून घ्यायची. तर अशा प्रकारे माझी पहिली बॅच तळून झालेली आहे आणि अशा सगळ्या चकल्या तळून घेईपर्यंत खूप उशीर झाला होता, संध्याकाळ झाली होती. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवेपर्यंत म्हटलं आता वेळ झाला आहे, राहू दे दाखवायचं, उद्या सकाळी दाखवूया. चकलीची पहिलीच बॅच तळली आणि सगळ्यांनी ती फस्त केली आणि सगळ्यांना छान लागली, ती छान आवडली सगळ्यांना. सगळी खात्याला बघून आई म्हणत होती आणि थोडंसं डाळ घेतली असतीस, तांदूळ घेतला असतं बरं झालं असतं आणि थोडं जास्त केलं असतंस तर म्हटलं असू दे, आता परत सण आलाय, बेंदूर आलाय, त्यावेळी आणि करूयाच. चकलीवरती हे पांढरे तीळ कसे चमकत आहेत पहा. तर हे नंतर आपण तीळ घातलेत ना, म्हणून हे चमकत आहेत. अगोदर पाण्यामध्ये घातले असते तर अजिबात चमकले नसते, ते दिसलेच नसते. चकलीच्या आवाजावरून समजेल तुम्हाला की कशी चकली झाली आहे ते. ऐकलात आवाज? आवाजावरून तुम्हाला समजेलच की किती खुसखुशीत झालेले आहे ते. आणि तेलकट तर अजिबात झालेली नाही, अगदी हलक्या फुलक्या चकल्या झालेल्या आहेत. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चकल्यासुद्धा कशा झाल्यात ते सांगा. आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.